लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात रम्या आणि विजय तोंडावर पडणार आहेत आणि हे बघायला खूपच मज्जा येणार आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. रम्या नंदिनीला विचारत असते, बोल नंदिनी, हे खोटं पोट तुझ्या रूममध्ये काय करते? काव्याला पण पार्थचं बोलणं आठवतं. तुम्हाला काय वाटतंय, नंदिनीने खोटं पोट लावले? इथून काकाही म्हणत असतात, काय चाललंय रम्या तुझं? आत्ता कुठे घरात आली आणि सुरू झालं तुझं? दे सगळं सोडून आणि तुझ्या संसारामध्ये लक्ष घाल. सो आत्या मिथून काकांना शांत राहायला लावतात. मिथून शांत राहा, तू यामध्ये पडू नको. नंदिनीला प्रश्न विचारलाय तर उत्तर पण तिलाच देऊ दे. जीवामध्ये पडतो. रम्या मला हे सांग, हा विजय आमच्या रूममध्ये काय करत होता? तर काव्या पण म्हणते, हो ते तर आपण रम्याला विचारूच, पण त्याआधी सांग, हे खोटं पोट तुमच्या रूममध्ये काय करतं? काव्याने विचारल्यामुळे आता जीवाला पण प्रश्न पडतो आणि उत्तर तर द्यावंच लागेल. रम्या म्हणत असते, बोल ना जीवा आता. काव्याने पण विचारले, तिला पण उत्तर ऐकायचंय, बोल. तर नंदिनी आणि जीवा मोठमोठ्याने हसायला लागतात. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे असं अचानक का हसायला लागले. पार्थ विचारतो, तुम्ही असं का हसताय? तेव्हा नंदिनी म्हणते, हसू नको तर काय करू? बघितलं ना जीवा, मी तुम्हाला आधीच बोलली होती, हे असं काही करू नका. द्या आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा जीवा पण म्हणतो, हो हो चकाचक बाई, मीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, बघितलं ना पार्थ, तुमचे भाऊ अगदी तुमच्यासारखेच आहे बरं का. त्या दिवशी नाही का तुम्ही खोटं पोट लावून फिरत होतात, तसंच त्यांनी सुद्धा खोटं पोट आणलं आणि माझ्यासमोर लावून फिरत होतात. मी नेहमी म्हणत असते ना, मला त्रास होतो, माझ्या पायाला सूज आली आहे, माझा त्रास तुम्हाला समजणार नाही. तर त्यांना त्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या होत्या, म्हणून त्यांनी हा सगळा उपद्व्याप केला. तेव्हा जीवा पण म्हणतो, हो बडे भैया, सगळ्या गोष्टी काय तुम्हीच करायच्या का? मी पण करू शकतो. तुम्हाला बघायचं आहे का मी कसा दिसतो खोटं पोट लावून? तर खोटं पोट लावतो आणि पार्थला बांधायला लावतो. सगळ्यांनाच खूप हसू येत असतं, पण विजय, रम्या आणि वसू आत्या चांगलेच तोंडावर पडलेले असतात. विजयचा तर सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. त्याच्या प्लॅनचे चांगले 12च वाजलेले असतात. रम्या म्हणते, मला हे सगळं मान्य नाही. हॉस्पिटलमध्ये नंदिनी आर्याच्या पोटावर हात का ठेवत होती आणि जीवा हात जोडून तिचे आभार का मानत होता? तर काव्या रम्याला विचारते, म्हणजे तू नंदिनी ताई आणि जीवाला फॉलो करते का? त्यांना फॉलो करण्याचा वसा घेतलाय? काय चाललंय रम्या तुझं? जीवा म्हणतो, रम्या पण तू हा प्रश्न छान विचारला हा. नंदिनी सांगते, अगं रम्या, आर्या माझी बहीण आहे आणि ती डॉक्टर असून सुद्धा बाहेरचं अरबट चरबट खाते आणि मी तिला पोटाला हात लावून तेच सांगत होती, असं काही खाल्ल्यानंतर तुझं पोट खराब होईल, पण तू आमचा पाठलाग का करत होती? रम्या म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण जीवा हात जोडून का उभा होता आर्यासमोर? जीवा सांगतो, हो हो बाई, किती प्रश्न विचारते. आर्या आहे ना, नंदिनीची उलट तपासणी करत होती आणि मी तिला म्हणत होतो की बस झालं बाई, किती उलट तपासणी करते, नंदिनीला त्रास होईल या सगळ्यामुळे, बस एवढंच होतं. तर रम्या म्हणते, नाही, तुम्ही काही जरी म्हटलं तरी मला या गोष्टीवर विश्वास नाही. मला नंदिनीच्या पोटावर हात ठेवून बघायचं आहे. तर ती एक एक पाऊल पुढे टाकत नंदिनीजवळ येत असते आणि नंदिनी जीवाला तर खूप टेन्शन आलेलं असतं. आता पोटावर हात ठेवल्यानंतर रम्याच्या लक्षात येतं की काय म्हणून हात ठेवणार. त्याच वेळेला विक्रम काका रम्याची एक साटक्यान देतं गालावर ठेवून, थांब रम्या, तिचा हात धरतात. तुझी हिंमत कशी झाली माझ्या सुनेशी असं वागण्याची? वसू आत्या म्हणतात, विक्रम काय करतोय तू? विक्रम काका तर खूप चिडलेले असतात. खबरदार, माझ्या सोन्यासारख्या सुनेवर कोणी आरोप केले तर माझ्याशी गाठ आहे. नंदिनीवर संशय घेण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुम्ही तुमच्या कामाधामावर लक्ष ठेवा, माझ्या सुनेवर आणि मुलावर लक्ष ठेवण्याची काही गरज नाही आहे. माझी नंदिनी धुतल्या तांदळासारखी आहे आणि तुम्ही अशा आरोप करताय तिच्यावर. रम्या तर काही तिथं थांबत नाही, ती लगेचच तिथून निघून जाते आणि बाकीचे पण आपापल्या रूममध्ये जातात. विजय तर चकितच झालेला असतो, पण रम्या, विक्रम काकांनी हे चांगलं नाही केलं बरं का, डायरेक्ट तुझ्या गालावर मारली. वसू आत्या म्हणत असतात, तुम्ही तिथं मुख गिळून बसला होतात, तुमच्या बायकोला कोणी मारतंय तुम्हाला बोलता नाही आलं का? विजय पण सांगत असतो, वसू आत्या तुम्ही पण होत्या ना तिथे, मग तुम्ही तरी काही करू शकल्या का? आणि हे सगळं किती पटकन झालं, काही कळालंच नाही ना. खरं तर माझंच चुकलं, मी तिथे फाईल शोधायला हवी होती, उगाच ते खोटं पोट घेऊन खाली आलो आणि हे सगळं होऊन बसलं. रम्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो की तिच्यासोबत हे काय झालं. बाद झालं आता हे सगळं. काही जरी झालं ना, मी शांत बसणार नाही. नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे की नाही हे शोधूनच काढेल. तेव्हा विजय म्हणतो, नंदिनी प्रेग्नेंट तर आहेच ना, ती जर प्रेग्नेंट नसते तर ते खोटं पोट तिने लावलेलं असतं ना, ते बाहेर कसं आलं असतं? आणि चांगली गवरी गुवरी पण दिसते ना. मला तर वाटतं नंदिनी 100% प्रेग्नेंट आहे. मी म्हणते, ते काही असो, पण माझ्या थोबाडीत मारली ना. सगळ्या गोष्टींचा जाप तर त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. 16 डिसेंबरनंतर त्यांच्या थोबाडीत कोणी मारली नाही ना, पण मी हे सगळं शोधून काढेल आणि त्यांच्या थोबाडीत कशी मारता येईल ना,
हप्त्याची सोय करेल. त्यांच्या हॉस्पिटलच्या चक्रा का चालू आहे हे सुद्धा मी शोधून काढेल. गप्प बसणार नाही. तेव्हा वसू आत्या म्हणतात, नंदिनी जर प्रेग्नेंट आहे तर मग गुपित तरी नेमकं काय आहे? रम्या सांगते, ते तर मी शोधणारच, पण काव्या पार्थला सुद्धा सोडणार नाही आणि या सगळ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. खूपच चिडलेली असते नंदिनी आणि जीवा रूममध्ये आल्यानंतर नंदिनी तर इतकी रडत असते की तिला असं वाटतं की मी बाबांचा विश्वासघात करते. त्यांचा माझ्यावर इतका विश्वास आहे आणि मी त्यांच्याशी खोटं बोलते. खूप रडते ती आणि जीवा तिला शांत करत असतो. नंदिनी, आपण खोटं का बोलतोय? आपल्याला चांगलंच माहिती आहे ना. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको, सगळं काही ठीक होईल. तिथे खाली खोटोपोट पडलेलं असतं तेव्हा जीवा म्हणतो, हे सगळं रम्याने या पद्धतीने घडून आणलं ना, मी तिला सोडणार नाही. आणि त्याला आठवतं नंदिनीने खोटं पोट लावलेलं असताना पण त्याने दुसरं पोट आधीच मागून घेतलेलं असतं. नंदिनी त्याला विचारते की एक पोट तर मी लावलेलं आहे ना, मग दुसरं कशाला मागवलं? तेव्हा जीवा सांगत असतो, जसे जसे दिवस पुढे सरकतील तसं तुझं पोट पण वाढेल ना, त्या हिशोबाने पोट लावावं लागेल. जीवाने आधीच एक खोटं पोट आणून लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवलेलं असतं आणि तेच पोट विजयच्या हाती लागतं. नंदिनी पण विचारत असते, जीवा, हे खोटं पोट जर कोणाच्या हाती लागलं तर काय करायचं? जीवा म्हणतो, तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. तर नंदिनी खूप रडत असते. जीवा तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. नंदिनी म्हणते, नाही जीवा नाही, कशी शांत राहू, सांगा ना तुम्हीच. आता हे सगळं झाल्यानंतर काव्याला अजून आपल्यावर संशय आला असेल आणि आता ती शांत बसणार नाही. ती नक्कीच या सगळ्याचा शोध घेईल. तेव्हा आपण काय करणार आहोत पुढे? आणि मी बाबांचा सुद्धा विश्वासघात केलाच आहे ना, बाबांना सुद्धा फसवलं आहे. मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. जीवा बाकी काय करू शकतो, फक्त नंदिनीला शांत करू शकतो एवढंच. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा म्हणत असतो, काही जरी झालं तरी आपण दुसरा विचार करून ठेवायला हवं, तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. तर नंदिनी पण सांगत असते, पण विजय आणि रम्या आता शांत बसणार नाही, ते सुद्धा या सगळ्या गोष्टीचा शोध घेतीलच. तर पार्थने जीवाला फोन करून बाहेर बोलवलेलं असतं. जीवा म्हणतो, दादा हे काय, घरातल्या घरात फोन का केलास? त्यानंतर जीवा बाहेर येतो. तर काव्या पार्थला म्हणत असते, आपल्या नात्यांचा धागा घट्ट झाला पाहिजे, ती विण कधीही सुटायला नको, तो धागा कधीही तुटायला नको. तर दुसरीकडे मध्यरात्री त्या वडाच्या झाडाजवळ येते. त्या झाडाची पूजा नंदिनी आणि काव्याने केलेली असते. जे धागे गुंडाळलेले असतात ती तोडून टाकते आणि पारच्या नावाचा धागा गुंडाळते. आता सुरू झाली रम्याची वटपौर्णिमा. हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.